पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जायचं का झोपायला? आई मुक्तावानी झोपली असेल का ग? असेल झोपली बघ. मी बघून येऊ? नको, म्हणजे तू जाशील आणि नेमकी ती जागी होईल. नको, राहू दे. काय झालं? थँक्यू आई. इस कशासाठी? मी तुला खूप त्रास दिला ना. अगं तुझ्यावर खेचत राहिले, ओरडत राहिले, तुझा एवढा तिरस्कार केला, पण तू माझ्यावर प्रेम करत राहिली. आई, ते डोळ्यात पाणी न येऊ देता रडायचं कसं शिकवशील का ग मला? आणि लेकराचं बोलणं काळजाला लागलं तरी हे चेहऱ्यावर येऊ नाही द्यायचं. हे कुठून शिकता ग तुम्ही? दिवसभर काम करून जीव कोमेजलेला असताना लेकराचं स्पर्श झाला तर कसे फुलून जाता ग तुम्ही? खरंय, ज्याला आई कळली तो सगळ्यात भाग्यवान. ज्याला नाही कळली त्याच्या इतका दुर्दैवी कोणीच नाही. आता मला असं वाटतंय की माझ्या इतका नशीबवान कोणीच नाहीये. अगं माझं पिल्लू. आय एम सॉरी आई. आपल्यामधनं संपूर्णपणे नवीन जीव जन्माला घालायचा ही देणगी निसर्गाने दिली बाईला. बाळ जेव्हा पोटात असतं ना तेव्हापासूनच आईशी बोलत असतं, तेव्हा त्याची भाषा आईला कळतेच. ते पोटात असतं तेव्हापासून आई स्वतःच्या घासामधला एक घास त्याला खायला घालते आणि ते जन्माला आलं की स्वतःचं दूधही पाजते. बाळाला नुसतं बघितलं, नुसती त्याची आठवण झाली ना तरी पाना फुटतो अगं तिला. त्याचं प्रेम, माया, ममता, त्याचं संगोपन हे सगळे कोर्स बाळ पोटात असतानाच आईने पूर्ण केलेले असतात. तू जेव्हा आई होशील ना तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला आपोआप मिळतील. आई, मुक्ता वहिनी आई होणार नाही असं म्हणाले त्या डॉक्टर. मी माझा एक अंडाशय बहिणीला देऊ शकते का? ते लिव्हर किडनी ट्रान्सप्लांट करतात तसं अंडाशय पण होत असेल ना? ते नाही माहिती, पण आधी तिला बरं तर होऊ दे. बहिणी लवकर बरी होत. नक्की होईल. चला जायचं ना झोपायला? तुझं दादा पण वाट बघत असेल तुझी. मी त्या मुक्ताच्या बाबतीत कधीच चांगला विचार करू शकत नाही. आज जी आपल्यावर परिस्थिती ओढवली गेली आहे ना ती तिच्यामुळे. मान्य आहे तुम्ही चुका केल्या, पण या घरात तुमचा वारंवार अपमान झाला तो तिच्यामुळे. अरे मी तर दादाची सख्खी बहीण आहे ना. मला घरातून हाकललं. स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी असं वागताना काहीच कसं वाटलं नाही दादाला. कुणाकडून अपेक्षा ठेवतेस तू? त्या रावसाहेबाकडून? गेली 20 वर्ष ज्याने आपल्या आईला त्रास दिला त्याच्याकडून? अरे सावत्र असली तरी आई आहे गती, आणि तिने तुलाही जीव लावलाय. ज्याला आपल्या आईचा मान सन्मान राखता आला नाही त्याच्याकडून अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? हे दगडाच्या काळजाचा माणूस आहे तो रावसाहेब. त्याला नातीगोती काही माहित नाहीत, फक्त व्यवहार माहित आहे, व्यवहार. हो, कोण असेल? मला काय माहित, तू जाऊन बघ ना. मी? तुम्ही उघडता का? मी? बरं उघडतो. जया, बाबा, मम्मा, मला
तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती म्हणून मी इथे आले. तुमच्या दोघांपासून इतकं लांब मी कधीच राहिले नाहीये आणि माझ्यावर ही वेळ येईल असं मला कधी वाटलंही नव्हतं. मम्मा, मी खरं सांगते, मी त्या घरात राहते पण आनंदी नसते ग. मला सतत जाणीव असते की माझे आई बाबा घराबाहेरच्या एका छोट्या खोलीत राहतात. बाबा, तुम्ही असं वागायला नको होतं. मला अजूनही आठवलं ना तर खूप त्रास होतो. जया, जया बाळा, तू नको एवढा विचार करू. हा, तू बरी आहेस ना? हो मम्मा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. मी सगळं ठीक करेन. खूप पैसे कमवून नवीन घर घेणार आहे आणि त्या घरात तुम्हाला दोघांना घेऊन जाणार. तुम्हाला माहितीये का, दादा मामांनी ना आपल्या घरच्या बिझनेस मध्ये मलाही इन्व्हॉल्व करून घेतलंय. ते मला काम शिकवून हुशार करतायत. मम्मा, व्यवसाय कसा करायचा असतो ना हे मला समजायला लागलंय. एक मिनिट. हा, हे पैसे तू? नाही नाही मम्मा, दादा मामांच्या पाया पडून नाही आणलेत. हे माझ्या कमाईचे आहेत. मी काय केलं माहितीये, माझा नवीन मोबाईल विकला आणि त्याऐवजी जुना कमी किमतीचा मोबाईल विकत घेतला. त्यात मला फायदा झाला. मम्मा, मी असेच पैसे कमवून तुला आणून देत जाईल. हा, मला माहितीये तुमच्या दोघांकडे पैसे नसतात ना. माझं बाळ, पाहिलं किती विचार करताय आपला. मी खूप त्रास देतो ना तुला आणि तू किती त्रास सहन करतेस का आमच्यासाठी. नाही मम्मा, तुम्हाला जन्म देताना जितका त्रास सहन केलायस ना त्याच्या पुढे काहीच नाहीये ग. मी तुमच्यासाठी खूप काही करायला हवं, पण तुम्ही जे वागलात ते मला बिलकुल पटलेलं नाही. शेवटी आई वडील आहात ना, पण तुमचा अपमान मी कधीच होऊ देणार नाही. आई, मी ना मुक्ता बहिणीकडून एक गोष्ट शिकली की माया दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी आईच असलं पाहिजे असं काही नाही. आणि हे पण शिकले की फक्त माया असून फायदा नाही, ती माया नीट लावता आली पाहिजे. गायत्री, तुझी माझ्याविषयी काही तक्रार आहे का? नाही म्हणजे माझ्यात काही माया ममता नाहीये असं म्हणायचं का ग तुला? नाही ग, मी तुझ्या बाबतीत कधीच वाईट विचार करू शकत नाही आणि मी केला ना तर माझी एवढी वाईट मुलगी कोणी नसेल. तुला खूप माया आहे, पण युवराज दादाच्या बाबतीत ती चुकीच्या ठिकाणी उपयोगात येते. नाहीतर तू खूप म्हणजे खूप चांगली आहेस आई. हो ना. अगं हो ग, काय ना युवराजच्या बाबतीत माझं जरा चुकतच. काय ना, आपल्या घरातलं ना कोणी त्याला समजून घेत नाही ना, म्हणून माझं त्याच्या बाबतीत जरा झुकतं माप असतं, बाकी काही नाही ग. हे गायत्री, मला माझं ध्येय सापडलं. म्हणजे हो, त्या दिवशी नाही का दादा आपल्याला सगळ्यांना विचारत होते की तुमचं ध्येय काय म्हणून, आणि तू सांगितलं होतंस तुला फॅशन डिझायनिंग आवडतं म्हणून. आणि मी काही सांगूच शकले नाही, पण आता मला कळलंय आपली जी कला असते ना तेच आपलं ध्येय असतं. आणि मला आता ते सापडलं. कोणती? तेल मॉलिश. अगं त्या दिवशी मी तुझ्या बाबांना तेल मॉलिश केलं ना तेव्हा त्यांनी माझं इतकं कौतुक केलं. ते म्हणाले किती मस्त मॉलिश करतेस आणि म्हणाले की तुझ्या हातात जादू आहे जादू. हे थांब गायत्री, मी ना तुला मस्त मॉलिशच करून देते. हा आई, तू मुक्ता वहिनीच्या जीवाचा बरा वाईट विचार केलास का ग? मी नाही ग, काहीतरीच काय. नाही, मी तर म्हणते तू असा विचार कर. काहीतरीच काय बोलतेस ग? अगं नाही, म्हणजे तू असा विचार कर की मुक्ता ऑपरेशन मधून बरीच नाही झाली पाहिजे, ती ऑपरेशन मध्येच मेली पाहिजे. तू कर असा विचार. नाही नाही, कारण काय आहे ना, तू याआधी मुक्ताच्या बाबतीत जो विचार केलायस
त्याच्या अगदी विरोधात घडलंय, सगळं उलट घडत गेलंय. तुला माहितीये, तू तिच्याबद्दल फक्त वाईट विचार केलायस. मला तिची खूप काळजी वाटते गाई. ती आहे म्हणून मी आज माझं स्वप्न जगू शकते. ती नसती ना तर आज ना दादा बदलले असते ना मला फॅशन डिझायनिंग करायची परवानगी मिळाली असती. आम्हाला सगळ्यांना तिची खूप गरज आहे आई. तू कर तिचा वाईट विचार. तू नको करू चांगला विचार तिचा. आई प्लीज, मी हात जोडते. तू नको करूस तिचा चांगला विचार. गजा, गजा, अरे इथं काय करतोयस तू? किती वेळ झाला शोधते मी तुला. चल झोपायला. मी विचार करत होतो, आपलं मुक्तताला जर काय झालं तर ते कुठे जाणार? ते आकाशात तारे दिसतात तिथे जाईल का? नाही, मला आईने सांगितलं होतं की जे लोक देवाघरी जातात ना ते तारे होतात. हा, आपण आपली मुक्ततेची जागा आहे ना आधीच ठरवून ठेवूया, म्हणजे नंतर परत एवढ्या गर्दीत कुठे शोधणार तिला? हा गजा, गजा, अरे असं नाही बोलायचं. आणि आपण सगळे आहोत का नाही? मुक्तताईला काही नाही होणार, काही नाही होणार आपल्या मुक्तताई. बघते ताई, असं कसं जमतं तुम्हाला सगळ्यांना? हे असं रडायला मला पण रडायचंय. कधीपासून प्रयत्न करतोय, मला आतून त्रास होतोय, पण रडायलाच येत नाहीये. तुमच्या सगळ्यांचं जास्त प्रेम आहे का मुक्तताईवर? अरे आमच्या सगळ्यांचं प्रेम आहेच तिच्यावर, तुझं एवढं नाहीये बाबा. आणि ना, तू जर मनापासून ठरवलं ना की आपल्या मुक्तताईला काही नाही होणार, तिला खरंच काही नाही होणार. खरंच काय नाही होणार? आपल्या मुक्तीला काहीच नाही होणार, काहीच नाही होणार. आपल्या मुक्तीला काहीच नाही होणार. मुक्ताला हिंमत दिली, पण आम्ही कुठनं आणायची? काही तासांनी काय होणार आहे कुणास ठाऊक. देवी आई, आमच्या मुक्ताला बरं कर बाई. तिच्याशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही मी. मुक्ताला समजायला एवढा वेळ लागला. आता कुठे ती व्यवस्थित समजायला लागली होती. तिच्यासोबत आयुष्य इतकं छान वाटायला लागलं होतं. नाही, असं नाही होणार. सगळं ठीक होईल. वहिनी, अगं माझ्या लग्नात तुला मिरवताना बघायचंय ग मला. माझ्या विदाईला तुला मिठी मारून रडायचंय. किती काही शिकवलेस तू. खरं तर नवीन आयुष्य दिलेस तू मला. तू मला हवी आहेस ग वहिनी. मुक्ता बहिणीला तर काहीच खायला नाही सांगितलंय. किती भूक लागली असेल तिला. मला माहिती आहे तुला तिची कीव येते आणि ते बरोबर सुद्धा आहे. पण काय ना, पोटाचं ऑपरेशन आहे ना, तर पोट रिकामं असावं लागतं. हा, इथं कोणाला जाणार आहे जेवण? कोण गिळणार आहे का घास? आताच फोन आला होता त्यांचा. सगळे थोड्या वेळापूर्वीच हॉस्पिटलला पोहोचले. आपण सगळ्यांनी मुक्तावहिनी सोबत हॉस्पिटलमध्ये जायला हवं होतं. आपण सगळे तिच्या सोबत असतो तर तिला बरं वाटलं असतं.
हो ना, अर्ध दुखणं तर तिथेच बरं झालं असतं. या हॉस्पिटलवाल्यांनी कायचे काय नियम लावलेत? हा, मोजकीच माणसं पाहिजेत, गर्दी करू नका. आता तिची मोजकीच माणसं 10-12 आहेत, मग कसं करायचं? अहो, पेशंटच्या भल्यासाठीच केलेले असतात ते नियम. आता मला सांग, तिच्या जवळची माणसं तिच्या जवळ नसतील तर त्या पेशंटचं कसं भलं होणार? अहो, पेशंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या अंगावर जीवजंतू असतात ना, त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून असं सांगितलेलं असतं. म्हणजे पेशंटची परिस्थिती जरा नाजूक असते ना, आणि तुमच्या आमच्यापेक्षा ना डॉक्टरना त्यांची जास्त काळजी असते बरं का. ते काही वेडे नाही आहेत हे सगळे नियम घालायला. आम्ही काय रोगट आहे जीवजंत घेऊन फिरायला? कायचे काय आडाप घडाप बोलायचं? असं समजवायचं ना, या सासूबाईंना काही कळतच नाही. अगं आजी, काकी बरोबर बोलतीये. पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं, आणि तसंही आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मुक्ता वहिनीला अशा अवस्थेत बघितलं तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार आहे का? तिला बघितलं तर आपल्या डोळ्यात पाणी येणार, आणि काही बोलायला गेलो तर कंठ दाटून येणार, आणि हा सगळ्याचा त्रास तिला जास्त होणार. हो ना? तसंही आई आणि दादा दोघं धीट आहेत, सो ते सांभाळून घेतील. वैजंती आहे घटमुट, पण तुझा बाप तसा राहिला नाही. मुक्ताला घेऊन तुलाही हळवा झालाय, तिच्यासाठी त्याच्या डोळ्यात पाणी येणारच. बर मला सांग, ऑपरेशनला किती वेळ लागणार आहे काय सांगितलं का? नाही, ते तर नाही सांगितलं, पण आता तासाभरात त्यांना आत घेतील, आणि आई सुद्धा आपल्याला अपडेट देत राहणार आहे, सो नो प्रॉब्लेम. देवी आई, नवरात्रीत 9 दिवस संबळ वाजवून आरतीचा आनंद तुला घ्यायचा आहे ना, आणि तो आनंद फक्त मुक्ताच तुला देऊ शकेल. मी काय म्हणते, मुक्ता वहिनी ठीक होऊन आली ना की आपण सगळे मस्त ट्रिपला जाऊया. आपण शेगावला जाऊया आनंद सागर पाहायला. नको नको, देवदेव आपण कायमच करत असतो. आपण माथेरान किंवा महाबळेश्वरला जाऊया. इतके जवळ? त्या परीस उटी म्हैसूरला जाऊ, एकदम गार. हो आजी, चालेल. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी थोडा थोडा नाश्ता करून घेऊयाच, म्हणजे सगळ्यांना भूक लागलेली असेलच ना. नाही म्हणजे मला नाही भूक लागलेली आहे, मला ना खरं तर सांगू मुक्तामुळे ना इच्छाच राहिली नाही हो काय खाण्याची. पण सगळ्यांनी म्हणजे थोडं थोडं खाल्लं असतं तर बरं झालं असतं ना, म्हणून म्हटलं. दे ग, भरले का? आशा? हा, मी आउट हाऊस मध्ये चहा नाश्ता देऊन येते. मी देऊन येते. हळू हळू हो. हळू चौकात जा. हा. बीपी नॉर्मल आहे ना तिचं? हो हो, नॉर्मल आहे. चला ओठेमध्ये जायचंय. देवी आईचा आशीर्वाद आहे. लढवई आहेस तू, कळलं? छानपैकी ऑपरेशन करून लवकर बरी होऊन परत ये. आम्ही सगळेजण वाट बघतोय तुझी. घाबरली नाहीयेस ना? गुणी बाळ. मुक्ता, नको काळजी करू बाळा. सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. सगळं नीट होईल. आणि मुक्ता, आपल्याला रेणुकाचं आणि भक्तीचं लग्न पण करायचंय. त्याची तयारी करायची आपल्याला. स्पर्धा जवळ आली आहे बरं बेटा. तुला संबळ वाजवायचं आहे. बापाचंच नाही तर तुझ्या
तुझ्या सासरचं पण नाव तुला मोठं करायचंय. तुला मोठा संबळवादक व्हायचंय बेटा. मला एकदा सगळ्यांना मिठी मारायची.